नमस्कार. आज अश्विन कृष्ण एकादशी शके 1934 वसुबारस सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी साजरी केली आपली दिवाळी. दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणेकर बाहेर पडल्यानं दिवसभर शहरामध्ये वाहतूक कोंडीचा अनुभव. आणि वसुबारसेच्या निमित्तानं विविध मंदिरांमध्ये गोवत्स धेनूची पूजा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं आज वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित हेही या दिवाळीसाठी उपस्थित होते. ठाणे जिल्हा हा मुख्यत्वे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्ती आहे. आदिवासींची दिवाळी ही वसुबारसेपासून सुरू होते. जिल्ह्यामध्ये वारली, कोकणी, महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, ठाकर अशा विविध जमातीचे बांधव राहतात. जिल्हाधिकारी कार्यालयात तर या दिवशी आदिवासींचा पुतळा आहे. हा पुतळा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची आठवण देत असतो. आदिवासी वारली समाजसेवा मंडळातर्फे या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. या पुतळ्याची विधिवत पूजा करून आदिवासी बांधवांनी आपल्या दिवाळीला सुरुवात केली. यावेळी काही वेळ तारपा वादन करण्यात आलं. त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य देखील केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारपाधारी आदिवासी पुतळ्याची डागडुजी करण्याची आवश्यकता यावेळी आदिवासींकडून राजेंद्र गावित यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आज वसुबारस, दीपोत्सवाची सुरुवात ही वसुबारसेपासून सुरू होते. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत दीपोत्सव साजरा केला जात असला तरी गावामध्ये मात्र वसुबारसेपासूनच दीपोत्सव साजरा होतो. पावसानंतर भरघोस पिकाच्या रूपानं शेतकऱ्यांच्या हाती सोनं आलेलं असतं. सर्वत्र सुख, समाधान, तृप्ततेचं वातावरण असतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य द्वादशीपासूनच दिवाळी साजरी केली जाते. वसुबारसेच्या दिवशी गोवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा आहे. गाईला आपण माता मानलंय. गायीविषयी कृतज्ञता यातून व्यक्त होते. प्रथम वासराला दूध देऊन गाय वासराची पूजा केली जाते. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मुलांच्या कल्याण आणि उत्तम आरोग्यासाठी तसंच कुटुंबाच्या भरभराटीसाठी मनोभावे तिची प्रार्थना केली जाते. स्त्रिया आवर्जून या दिवशी उपवास करतात. संध्याकाळी गायीच्या पूजनानंतर भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. प्राचीन काळी पृथ्वीराजाच्या राज्यात पृथ्वीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा त्यानं गोमातेचं पूजन केलं. त्यावेळी संकटात सापडलेली सृष्टी नवजीवनानं पुन्हा एकदा बहरली. तोच हा द्वादशीचा दिवस. वसुबारसेला गाईला पूजून भारतीयांनी गोठ्यातून व्यवहारात आणलाय. यामागचं स्मरण देणारी ती वसुबारस. ठाण्यामध्ये दिवाळी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे गेले 2-3 दिवस मोठीच वाहतूक कोंडी होत्या. गेल्या 2-3 दिवसापासून दिवाळी खरेदीसाठी ठाणेकर बाहेर पडल्यामुळं शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अनुभव येतोय. त्यातच आज दुसरा शनिवार. यामुळे या गर्दीचा प्रभाव अधिक जाणवत होता. ही वाहतूक कोंडी अगदी ठराविक वेळेला ठराविक रस्त्यावरच दिसत होती असं नाही, तर सर्वच रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव ठाणेकर घेत होते. अगदी भर दुपारी देखील शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर या वाहतूक कोंडीचा अनुभव येतोय. वाहतूक शाखेचे पोलीस महत्त्वाच्या चौकांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीचं नियमन अगदी रात्री उशिरापर्यंत देखील ही मंडळी करत असली तरी वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहनं आणि व्यवसायासाठी बाहेरून आलेली माणसं यामुळे या वाहतूक कोंडीत भरच पडते. खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे दुकानं देखील अगदी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं सर्वत्र दिसतंय. नेहमी 7-7:30च्या दरम्यान असणारी गर्दी अगदी रात्री 10-10:30 वाजता देखील दुकानामध्ये दिसते. राम मारुती रस्ता, गोखले रस्त्यावरील दुकानांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत खरेदी सुरू असल्याचं चित्र गेले 2 दिवस पाहायला मिळतं. दिवाळी सुरू झाली असून दिवाळीत पारंपरिक पणत्यांचा झगमगाट पाहायला मिळतो. यंदा प्रथमच ठाण्यातील घंटाळी परिसरातील विश्वास सामाजिक संस्थेतर्फे रंगीबेरंगी पणत्या तयार करण्यात आल्या. गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ही संस्था काम करते. यापूर्वी या संस्थेतर्फे कंदील, फराळाचे पदार्थ, गुढीपाडव्याच्या गुढ्या इत्यादी वस्तू तयार केल्या जात होत्या. यंदा मात्र पुराणिक बिल्डर्सनं 4,000 पणत्यांची मागणी नोंदवल्यामुळे विश्वास सामाजिक संस्थेतर्फे 6,000 पणत्या तयार केल्या आहेत. या पणत्या मुलुंड इथल्या कुंभारवाड्यातून आणण्यात आल्या असून
त्यावर विश्वास सामाजिक संस्थेतील मुलं कलाकुसर करतायत. आपण देखील इतरांसारखी दिवाळी साजरी करतो आणि आपणही दिवाळीतील साहित्य बनवतो असा संदेश या संस्थेतील मुलं देत यावरील पणत्यावरील कलाकुसर काम करतायत. या पणत्या खारेगाव, मुलुंड आणि ठाण्यातल्या विविध भागात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विश्वास सामाजिक संस्थेसाठी विविध वयोगटातील 22 मुलं असून या मुलांना विविध वस्तू तयार करण्याचं शिक्षण देखील दिलं जातं. ठाण्यातील विराट सामाजिक आणि सांस्कृतिक मंचानं एकाच दिवशी एकाच वेळेला ठाण्यातील 2 नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि राम गणेश गडकरी रंगायतन इथं 13 नोव्हेंबरला हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांवर आधारित अमृताचा धनु हा गाजलेला कार्यक्रम डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम ख्यातनाम संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर सादर करणार असून निरूपण विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तर गाणी, कविता, किस्से अशी रंगली रंगात दिवाळी हा कार्यक्रम गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर तसंच अभिनेत्री उषा नाडकर्णी आपल्या विविधरंगी आणि बहुरंगी गप्पातून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर वेशराम, निलेश निरगुडकर, स्वप्नजा लेले आणि अनघा पेंडसे या गाणी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. हासत नाचत दीपावली येणार घरोघरी म्हणता म्हणता दिवाळी सुरू देखील झाली. ठाण्यातल्या सरस्वती विद्या मंदिरच्या पूर्व प्राथमिक विभागात आकाशकंदील, रांगोळ्या, फलकांवर दिवाळीच्या दिवसातील प्रसंगचित्र अशा वातावरणात काल दिवाळी साजरी झाली. मुलांनी आपल्या पालकांबरोबर बसून तयार केलेले घरगुती आकाशकंदील शाळेत आणून शाळेची आणि शेडची सजावट केली. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कागदाचे फटाके, कंदील हे साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे छोटा फटाक्यांचा स्टॉल लावण्यात आला होता. दिवसांचं महत्त्व पटवून देणारी दृश्य देखील तिथं लावण्यात आली होती. यावर्षीचा वेगळा उपक्रम म्हणजे प्रदूषणमुक्त दीपावली. फटाके वाजवून होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण आरोग्याला घातक आहे ही विचारधारणा मुलांमध्ये रुजवण्यासाठी मुलांकडून काही वाक्य पाठ करून घेण्यात आली. आजी आजोबा आहेत घरात, फटाके वाजवू नका दारात, फटाक्यांचा आवाज येतो खूप, काऊ माऊ बसती चूप, नको आम्हा फटाके, हवी आम्हा पुस्तके अशा घोषणांनी शाळेचा परिसर चैतन्यमय झाला होता. पहिला दिवस धनत्रयोदशी, त्या दिवशी दिव्यांची पूजा. दुसरा दिवस नरक चतुर्दशी, तेव्हाचा अभ्यंग स्नानाचा प्रसंग बाहुली आणि अभ्यंग स्नानाच्या साहित्याचा माध्यमातून प्रत्यक्ष उभा केला गेला. तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा, लक्ष्मीची प्रतिमा ठेवून देवीची पूजा मांडण्यात आली होती. चौथा दिवस बलिप्रतिपदेचा, या दिवसाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हिशोबाच्या वयांची पूजा प्रदर्शनात होती. पाचवा दिवस भाऊबीजेचा, म्हणून बाहुल्यांना पाटावर बसवून बहीण भावाला ओवाळत असल्याचा प्रसंग तिथं सजवण्यात आला होता. दिवाळीचा प्रत्यक्ष भाग नसणारा वसुबारसेचा प्रसंग देखील धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी मांडण्यात आला होता. तुळशीचं लग्न देखील भातुकलीतील बोळक्यांचा वापर करून लहान कृष्णमूर्ती, छोटा अंतरपाट याचा वापर करून उभं करण्यात आलं होतं. अशी दिवाळी साजरी झाल्यानंतर मुलांना दिवाळीचा खराखुरा फराळ देण्यात आला. उद्या धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला दीपदान करायला सांगितलं. दक्षिण ही दिशा आपल्याकडे अशुभ मानली जाते, पण या दिवशी यम दीपदानाचा दिवस म्हणून आज पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो. कणकेमध्ये किंचित हळद घालून पिवळ्या रंगाचा दिवा करून त्यात कोऱ्या वस्त्राची वात लावावी असं आपलं शास्त्र सांगतं. जी दीपोत्सव साजरा करेल आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येत नाही असं मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी डॉक्टरांच्या दृष्टीने देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवदानवांच्या समुद्रमंथनातून धन्वंतरींचा जन्म झाला अशी कथा आहे. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. त्यानं आयुर्वेदाचे 13 ग्रंथ लिहिले. धन्वंतरीनं अनेक औषधांचा शोध लावला. धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी, कपाट यांची पूजा करून धने गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. दीपावली निमित्तानं सर्व ठाणेकरांना ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी, भरभराटीची आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी जावो हीच आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा.